नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आता दसरा झालेला आहे। आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागलेले आहे। दिवाळीची तयारी करायला सगळ्यांचे जोरात सुरुवात झालेली आहे। काही काही वस्तू खरेदी करण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्याच्यातच आज आपण मोत्यांचा आकाशकंदील कसा बनवायचा ते शिकणार आहे। चला तर मग आपण आता मोत्यांचा आकाशकंदील बनवूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती, 3 प्रकारचे रंगीत मोती मी इथे घेतलेले आहे। पहा, पिवळा कलर घेतलेला आहे, लाल कलर घेतलेला आहे आणि ग्रीन कलर घेतलेला आहे। पहा, हे सगळे माझे मोती 6 नंबरचे घेतलेले आहे। नायलॉन धागा घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे। हे पहा, ही सुई घेतलेली आहे आणि कात्री घेतलेली आहे। चला तर मग आपण आता आकाशकंदील बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, हे अशा प्रकारची पानं आपल्याला बनवायची आहे। अशा प्रकारची 8 पानं आपल्याला बनवायची आहे आणि ती जॉईन करायची आहे। तर हे पान कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। त्याच्याकरता मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। पहा, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला लाल मोती घ्यायचे आहे। आता आपण 6 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। पहा, हे 6 लाल मोती मी ओवून घेतले। पहा, आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे। गोल कसा बनवायचा ते आपण दरवेळेस बघतोच। ही गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे। हा असा धागा ओढून घेतला, हा असा गोल इथे आपला तयार झालेला आहे। आता हा गोल आपला व्यवस्थित असा पॅक होण्याकरता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेऊया। हे पहा, मी ही सगळ्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपण हा 6 मोत्यांचा गोल केला। आता आपल्याला 5 मोती येऊन 6 मोत्यांचा दुसरा गोल इथे बनवायचा आहे। तर ह्या गोलातला हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली। पहा, हा धागा दिसतोय। तर आता आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई त्याच दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला। आता आपल्याला परत इथे ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता इथे आपल्याला तिसरा गोल बनवायचा आहे 6 मोत्यांचा। तर हे जे 2 मोती आहे, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून धागा बाहेर काढलेला आहे। इथे आता हे 2 मोती आहे 6 मोत्यांच्या गोलाकरता। आता आपल्याला 4 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि हा जो मोती आहे त्याच्यासमोरचा हा 1 मोती आणि त्याच्याजवळचा 1 मोती, अशी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली। पहा, धागा ओढून घेतलेला आहे। हे 3 गोल आपले इथे तयार झाले आहे। पहा, आता आपल्याला ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। 1 2 3 4 ह्या 2 मोत्यांच्या ह्याच्यात आपल्याला परत 6 मोत्यां हे करायचे, पांढरे मोती घालायचे आता इथे। तर आता मी
ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढते पहा. ही सुई बाहेर काढली. परत हा एक मोती, परत त्याच्याजवळचे 2 मोती. कंदील दिसायला खूप सुंदर दिसतो. करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. हे पहा, आता आपल्याला पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली पहा. आता हे 2 मोती आणि 4 मोती असे 6 मोत्यांचे गोल आता आपल्याला इथे करायचे आहे, पूर्ण ह्या लाल मोत्यांच्या भोवती. आता मी धाग्यामध्ये पांढरे मोती ओवून घेणार आहे पहा. 4 पांढरे मोती मी धाग्यात ओवून घेते आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा एक मोती लाल, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. लगेच त्याच्याजवळचा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता हा पुढचा जो मोती आहे, हा पुढचा पांढऱ्याजवळचा हा एक मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा लाल मोती, हे 2 मोती आहे. 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल आपण परत इथे करणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. धागा ओढून घेतला. त्याच्याजवळचा हा लाल मोती आणि त्याच्याजवळचा हा लाल मोती, अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आता परत इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. तर ह्या गोलातला हा पांढरा, ह्या गोलातला हा लाल, हे 2 मोती आहे. परत आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले पहा. परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा लाल मोती, अशी सुई आपण बाहेर काढली पहा. आता आपल्याला परत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता आपण 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करा. आता इथे एकाच ठिकाणी आपल्याला 3च मोती ओवायचे, कारण हे 2 लाल आणि हा एक पांढरा, असे 3 मोती इथे आपले ऑलरेडी आहेत. आता आपण 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करू. हे 3 मोती घेतले. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत त्याच्या पुढचा एक लाल मोती, परत त्याच्या पुढचा एक लाल, अशी 3 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. परत त्याच्याजवळचा हा लाल मोती आणि त्याच्याजवळचा हा एक लाल मोती, अशी सुई आपण बाहेर काढली पहा. आणि आता परत इथे 4 लाल मोती पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओले. ह्या गोलातला हा पांढरा आणि ह्या गोलातला हा लाल, अशा 2 मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची पहा. याशी सुई बाहेर काढल्यानंतर हा एक लाल मोती, त्याच्याजवळचा एक लाल मोती, अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपल्याला परत 3 मोती इथे ओवायचे आहे. आता आपण ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे 3 पांढरे मोती ओवायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. तसंच ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. हा असा आकार इथे आपला तयार झालेला आहे. आता आपण परत ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. त्याच्याजवळच्या लाल मोत्यातून पण सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे.
हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हे पहा, हा असा आपला इथे आकार तयार झाला। परत हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच्याजवळचा एक लाल मोती, अशा 2 लाल मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आणि आता परत पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। आता आपण परत हे 3 मोती, हा पांढरा, हा लाल, हा पांढरा, आता 3 पांढरे मोती परत आपण धाग्यामध्ये ओवून घेऊया। हे 3 पांढरे मोती ओवून घेतले, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हे आपलं इथे पान तयार झालं। आता आपल्याला काय करायचं पहा, हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली। आता तुम्हाला हे 4 मोती इथे दिसतात, ते पांढरे, 1 2 3 4। आता हे जे मधले 2 पांढरे मोती आहे, इथे परत आपल्याला एक 6 मोत्यांचा गोल करायचा आहे। त्याच्याकरता आपण ह्या सगळ्या पांढऱ्या मोत्यांमधनं सुई तिथपर्यंत काढून घेणार आहे। हे 3 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली। पहा, आता हे 2 पांढरे मोती आणि 4 पांढरे मोती, असा 6 मोत्यांचा गोल इथे आपण तयार करून घेणार आहे। ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, लगेच त्याच्याजवळचा धागा काढलेला मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली। हा इथे आपला एक गोल तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं पहा, इथे एक गोल करायचा आहे 6 मोत्यांचा। हे 2 मोती कॉर्नरला आहे, इथे एक गोल आणि इथे एक गोल, असे 2 गोल आता आपल्याला बनवायचे। त्याच्याकरता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आता खाली काढून घेणार आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। अशी इथपर्यंत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे, ह्या मोत्यापर्यंत। आता हे 2 मोती आणि 4 मोती परत पांढरे आपल्याला ओवून घ्यायचे आहे। हे 4 मोती ओवून घेतले, परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे। हा इथे एक गोल आपला कॉर्नरला तयार झाला। आता इथे आपल्याला एक गोल करायचा आहे, तर आता आपण ह्या सगळ्या पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आता तिकडच्या साईडला काढणार आहे। हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे। आता आपलं हे पान तयार झालेलं आहे। पहा, ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली। आता हे 2 मोती आणि 4 पांढरे मोती, असे आपल्याला 6 मोत्यांचा इथे सुद्धा एक शेवटचा गोल बनवायचा आहे। आता आपलं हे पान इथे तयार झालेलं आहे। आता हे पानं कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, हा इथे एक गोल आपला तयार झाला। लगेच आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे। इथे मी आता गाठ पाडून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपलं हे पान इथे आता तयार झालेलं आहे। उरलेला धागा आपण कात्रीने कापून घ्यायचा आहे। हे पहा, ही अशी डिझाईन आपल्याला 2 भाग करायचे आहे ह्या डिझाईनचे। आता मी हा एक भाग करून घेतलेला आहे। आता तुम्हाला पुढचा भाग कसा करायचा ते दाखवते। आता माझे हे पानं तयार झालेले आहे। पहा, आता आपल्याला हे पानं जॉईन करायचे आहे। आता ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवते। आता परत आपण सुईमध्ये धागा ओवून घेऊया। आता आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पानं जॉईन करायचे आहे। हे 2 पानं मी जॉईन करून घेतलेले आहे। आता हे जॉईन करायचे, ते कसे करायचे ते दाखवते। पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, एक लाल मोती मी घेतलेला आहे। हा जो कॉर्नरचा मोती आहे, ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली। पहा,
ह्या पानातला हा कोपऱ्यावरचा मोती, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि एक लाल मोती मी इथे घेतलेला आहे. हा लाल मोती घेतल्यानंतर हे जे दुसरं पान आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. ही जॉईन करायला मी तुम्हाला दरवेळेस शिकवत असते. हे पहा, हे असं आपली इथे गुणाकाराची फुले तयार झालेली आहे. आता आपण एक मोती ओवायचा, एक रिकामं ठेवायचं, परत एक मोती ओवायचा, परत एक रिकामं ठेवायचा. अशा प्रकारे आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे. आता मी ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा. हा एक पांढरा मोती, ह्या पानातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, असेपर्यंत आपण आलेलो आहे. आता आपल्याला एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. हा पिवळा मोती ओवून घेतल्यानंतर आता आपण मगाशी इकडच्या मोत्यातून सुई काढली. आता आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्या पानातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा. ही अशी डिझाईन आपली इथे तयार होत आलेली आहे. हे पान जॉईंट होत आलेलं आहे. आता आपण इकडे सुई काढलेली. आता आपल्याला परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे. मी 3 प्रकारचे मोती घेतलेले आहे जॉईन करायला, कारण आपल्याला खाली लगेच ते बंद दाखवायचे आहे कंदिलाला. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. हा एक मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. एक मोती ओवायचा, एक खाली करायचो आणि परत एक मोती ओवायचा आणि परत आपल्याला दुसऱ्या पानातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, परत एक मोती मी घेतलेला आहे. आपलं पान हे जॉईंट होत आलं पहा. पान जॉईन करायला काही वेळ लागत नाही. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. इकडनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण एक पिवळा मोती घेऊ. पिवळा घ्या किंवा हिरवा घ्या, कुठलाही मोती आपल्याला जॉईन करायला घ्यायचा आहे. आता ह्या पानातून पानातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्या पानातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण ह्या एका वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. इथे आता आपण एक पिवळा मोती घेऊ. हे पहा, हा एक पिवळा मोती घेतला आणि परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण ह्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा आहे. 2 लाल, 2 पिवळे, 2 हिरवे असे मोती टाकून आपण हे पान जॉईन केलेलं आहे पहा. हे अशी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा. हे असं आपलं हे पान जॉईन झालं. आता आपल्याला हे 2 पानं आणि हे 2 पानं असं जॉईन करायचं आहे. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता आपण हे असं जॉईन करणार आहे. हे असं आपल्याला जॉईन करायचं आहे. तर आता आपण काय करणार आहे, इथून सुरुवात करूया आपण. आता आपल्याला इथे गाठ पाडून घेऊ, कारण मी दुसरं पानसुद्धा तयार ठेवलेलं आहे करून. तर मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा. आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊया. आता आपल्याला हे 4ही पानं एकत्र जॉईन करायचे आहे. ते 2 पानं मी जॉईन केलेले आहे.
आता हे 2 पानं असे 4 पानं आपल्याला जॉईन करायचे आहे. हे पहा, हे असे 4 पानं आपल्याला आता इथे जॉईन करायचे आहे. तर ते कसे करायचे ते दाखवते पहा. आता आपण हे पान इथे असं ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, हे असं पान आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. तर आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हा पांढरा मोती आणि ह्या पानातला हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि आता इथे परत आता आपल्याला एक पिवळा मोती घ्यायचा आहे. आता आपण ह्या पानातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, तर आता ह्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा. हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे पहा. आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे. हा एक लाल मोती घेतल्यानंतर आपण आता इकडच्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे पानं जॉईन केल्यानंतर हे जे टोकं आहे हे आपल्याला असे दाखवायचे पहा. हे जे टोकं आहे कंदिलाचे, हे टोकं आपल्याला असे दाखवायचे आहे. हा भाग असा जॉईन करायचा आहे आपल्याला. हे वरचे टोकं आपल्याला असे दाखवायचे आहे. आता मी परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता आपल्याला इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा मी इथे ओढून घेतलेला आहे. हे पहा. परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि आता आपल्याला परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे. हा एक पिवळा मोती घेतला. आता आपण इकडनं ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या पानातला हा मोती. हे पान आपलं जॉईन झालेलं आहे. आणि आता परत आपल्याला खाली यायचं आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. आणि इथे आता आपल्याला एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. हा लाल मोती घेतल्यानंतर आपण इकडनं सुईवरती काढून घेतलेली पहा. ही अशी सुई काढून घेतली. हे पान आपलं जॉईन झालेलं आहे. आता आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे पहा. तर ते कसं करायचं ते दाखवते. आता आपण काय करणार आहे, ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई वरती काढून घेऊ. हे पहा, ही अशी सुई मी वरती काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. किंवा तुम्हाला तसं जमत नसेल तर इथेच गाठ पाडून घेऊया आणि पुढचा जो पानाचा भाग आहे तो जॉईन करून घेऊया. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. हे पहा, हे असं कापून घेतलं आहे. आता इथे आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर ते कसं जॉईन करायचं ते दाखवते. आता मी हा धागा कापून घेतलेला आहे. आता पहा, आता आपल्याला हा भाग जॉईन करायचा आहे. हा एक उरलेला भाग आपल्याला जॉईन करायचा. आता मी ह्या एका मोत्यातून सुई वरती काढली पहा. ह्याशी सुई काढल्यानंतर परत एक लाल मोती घ्यायचा आहे. हा लाल मोती घेतला आणि इकडच्या पानातला ह्या मोत्यातनं सुई वरती काढली. हे शेवटचं पान आपलं जॉईंट होतं आहे पहा. आणि आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई वरती काढू. ही अशी सुई वरती काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा.
ह्या मोत्यातनं सुई वरती काढली, एक लाल मोती घेतला आणि ह्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुईवरती काढली. ह्याशी सुईवरती काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुईवरती काढू. ह्याच्यातून सुईवरती काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. एक मोती ओवायचा, एक रिकामा ठेवायचा, एक मोती ओवायचा, असं करायचं आहे. आता आपण एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हा पिवळा मोती ओवून घेतला आणि आता आपण इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपण एक हिरवा मोती ओवून घेऊ. हे पहा, आपलं हे पानसुद्धा जॉईंट होत आलेलं आहे. आता आपण ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. सुरुवातीला थोडंसं जड जातं जॉईंट करायला, नंतर पटापट होतं आहे. पहा, आता मी इकडनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि इकडच्या मोत्यातून सुईवरती काढायची आहे. हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुईवरती काढली. परत आता त्याच्याजवळच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. एक पिवळा मोती आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा, हा एक पिवळा मोती घेतला आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता आपल्याला एक हिरवा मोती इथे ओवायचा आहे. तर आपण आता ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि एक हिरवा मोती ओवून घेणार आहे. हा एक हिरवा मोती ओवून घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा, हे अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपल्याला इथे परत एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे, म्हणजे आपले 4 मोती इथे हिरवे दिसतात. हे पहा, असा आपला हा भागसुद्धा कंदिलाचा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या 2 पानांमधून सुई बाहेर काढायची आहे. ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. एका मोत्यातनं काढली, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे अशी इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण परत 4 हिरवे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 हिरवे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पांढऱ्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, परत आता आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपण 4 हिरवे मोती ओवून घेऊ. हे 4 हिरवे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आणि आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हा एक हिरवा मोती, ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला परत 4 पांढरे मोती ओवायचे आहे. 4 हिरवे मोती ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्या हिरव्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्या पांढऱ्या मोत्यातूनही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशी आपली इथे ही कंदिलाची डिझाईन तयार होत आलेली आहे. पहा, हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. पहा, आणि आता आपल्याला ही अशी इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता इथे परत आपण 4 हिरवे मोती ओवून घेणार आहे.
हे 4 हिरवे मोती ओवून घेतले आणि परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता हे 3 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची अशी, आणि परत हा एक मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. आणि आता इथे 2 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे. हे पहा, आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर निघाली. हा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि हा गोल व्यवस्थित करू. हा आपला कंदिलाचा खालचा भाग तयार झालेला आहे पहा. तुम्हाला वरती करायचं असेल डिझाईन तुम्ही करू शकतात. आता माझा थोडासा व्हिडिओ करायला वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा एवढाच भाग दाखवणार आहे. हे पहा, ही इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण हा वरचा भाग जॉईन करणार आहे कंदिलाचा. हा भाग झालेला आहे. इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. आता आपल्याला हा भाग जॉईन करायचा आहे. हा भाग आणि हा भाग हे असं जॉईन करायचं आहे.